कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेचा आजचा 29 जुलैचा भाग तितकाच महाथरारक आहे. यशच्या ट्रॅपमध्ये अडकून मंदार जेव्हा यशवरती चाकूने हल्ला करतो उदय असं समजून, तेव्हा त्याचा हात यशने हवेतच रोखलेला असतो. यशला पाहता क्षणी मंदारच्या पायाखालची जमिनीत सरकते. तो धक्क्याने विचारतो की यश तू? यश त्याला जोराचा धक्का मारतो. त्याच्या हातातला चाकू पडतो. तेव्हा मंदार विचारतो की म्हणजे तू सगळा ट्रॅप रचला होतास? ठीक आहे, पण आता मी तुलाही नाही सोडणार. आणि चाकू घेऊन परत मंदार यशच्या अंगावरती धावून जातो. यश त्याच्याशी 2 हात करतो. इतक्यातच पोलीस धावत येतात. रूमच्या लाईट्स ऑन होतात. पोलीस मंदारला पकडतातच आणि मंदारचा जो चाकू आहे मोहित तो आपल्या ताब्यामध्ये घेत त्याला सांगतो की मंदार, तू स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहेस, त्यामुळे आम्ही तुला फ्रॉड आणि खुनाच्या आरोपाखाली अटक करतोय. यश मंदारला म्हणतो की मला चांगलंच माहिती होतं तू असंच काहीतरी करणार, म्हणून आधीच मी पूर्ण तयारीनिशीच होतो. आता पोलीस मंदारला घेऊन जाणार तेव्हा मंदार यशला धमकावतो की यश, ठीक आहे, मला पकडून दिलं, निशाला माझ्या तावडीतून वाचवलं, पण कावेरीचं काय? कावेरी कुठे आहे? आत्ता मात्र यशला जबरदस्त धक्काच बसतो. मंदार त्याच्यावरती इतका जोरजोराचा विकृत हसतो. इकडे घरी चिकू काही झोपण्याचं नावच घेत नाही. तो सतत रडतो. तेव्हा सुलक्षणा येतात. विद्याकडून त्या चिकूला आपल्याकडे घेणार. त्या विचारतात की अगं त्याला भूक लागली असेल, त्याला माझ्याकडे दे, मी त्याला दूध पाजून झोपवते. इतक्यातच यमुना, काकू दोघी कारस्थानी बायका हजरच होतात. त्यांच्यामधलं बोलणं चोरून ऐकतात. विद्या सांगते की नाही मा, मी त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला दूध प्यायचंच नाही आहे. मला वाटतं कावेरी वहिनी, आणि तिचा आवाज घशातच अटकतो. सुलक्षणा तिला ताकीद देतात की एक शब्दही काढायचा नाही आहे विद्या, त्या मुलीचं नावसुद्धा नको आहे मला. विद्या समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु तो प्रयत्न फेलच जातो, कारण सुलक्षणा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत. विद्याला तर उलट त्या हे सांगतात की घरात लग्न कार्य आहे आणि या शुभकार्यात मला कोणतंही विघ्न नको आहे विद्या. एवढाच चल का त्या मुलीचा तुला पुळका असेल ना, तर तू सुद्धा तिच्यासोबत घराबाहेर जायला मोकळी आहेस. सुलक्षणाचा निर्णय ऐकल्यानंतर तर विद्याची बोलतीच बंद होते. विद्या, तुला चांगलंच माहिती आहे की या घरात खोट्याला थारा नाही आणि त्याची साथ देणाऱ्याला शिक्षा ही मिळतेच. सुलक्षणा चिकूला घेऊन जाण्यापूर्वी विद्याला ताकीद देऊन जातात की कावेरीचा विचार अजिबात करायचा नाही. आता ते दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहून यमुना, काकू दोघींना इतकं सुख मिळतं. दोघीही फिदी असून आनंद साजरा करतात. यमुना सांगते की काकू, अगं ज्या दिवसाची आपण कित्येक दिवस वाट बघत होतो, अखेर तो आलाच की ग. आत्ता काय त्या कावेरीला परत या घरात नाही घेणार आणि प्रत्येक वेळी तिची बाजू मांडायला यश जरी हजर असला तरीसुद्धा तो यावेळी काहीच नाही करू शकणार, कारण त्याचंही काहीच ऐकणार नाही आहे. म्हणजे सगळं आपल्या मर्जीप्रमाणेच घडतंय. आत्ता काय ती कावेरी परत घरात येत नसते, असा दोघी आनंद साजरा करतात. तेव्हाच विद्याच्या मनात घालमेल चालू असते. अचानक व्हिडिओ कॉल कट झाला. काय झालं असेल कावेरीसोबत? आणि ती देवीचा धावा करते. कावेरीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी प्रार्थना करते. आता फक्त आणि फक्त कावेरी वहिनींना यश भाऊजीच वाचवू शकतात, असा विचार तिच्या मनात येतो. तेव्हा कावेरीबद्दल मंदारने जे काही सांगितलं ते पाहिल्यानंतर तर यश चवताळून उठतो. त्याचा गळा आवळून त्याला विचारतो की गेली म्हणजे? कुठे गेली? काय केलंयस तू कावेरीसोबत? बोल पटकन. तेव्हा मंदार जोरजोराचा हसतो. कूल डाऊन यश, अरे रिलॅक्स, काय करतोयस? 1 नंबरची फ्रॉड मुलगी आहे ती, फसवते तुम्हा सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगू, ती तुझी वहिनी नाहीच आहे, फसवणूक करते तुमच्या सगळ्यांची. मंदारचं बोलणं ऐकून चवताळून उठलेलं यश डायरेक्ट त्याचं थोबाडच फोडतो आणि त्याला चांगलंच वटणीवर सुद्धा आणतो. तुझ्या तोंडून कावेरीबद्दल मला काहीच ऐकायचं नाही आहे, कारण कावेरीसारखी चांगली मुलगी, तिच्याबद्दल मी काहीच ऐकून नाही घेणार. तिने माझ्यासाठी, माझ्या घरासाठी काय केलं आहे माहिती आहे का तुला? आज फक्त त्या कावेरीमुळेच तुझ्यासारखा नराधम आम्हाला सापडला, तुझा खरा चेहरा आमच्या समोर आला. तेव्हा मोहित मकरंदला
म्हणजेच मंदारला घेऊन जातात. इकडे धर्माधिकारी कुटुंबामध्ये तर आता लगीनघाईला सुरुवातसुद्धा झालेली असते. सुलक्षणा, काकू, यमुना दोघींनासुद्धा हाका मारते. काकूंना ती सांगते की अगं पौर्णिमा, काय करतेस तू? अगं लग्नाची तयारी आपल्याला करावी लागणार आहे. नाही म्हणजे लग्न साध्या पद्धतीने जरी घरात करत असलो तरी तेवढी तरी तयारी करावी लागेल की नाही? इतक्यातच यश येतो आणि तो मोठ्यानेच सांगतो की त्याची गरज नाही आहे मा. सुलक्षणा विचारते की गरज नाही आहे म्हणजे? यश, अरे लग्न आपण घरात करतो आहोत, तयारी कशी करायची नाही? काकू तर त्या फ्रॉड मंदारचं इतकं कौतुक करतात की खरंच आपलं नशीब थोर आहे ना, म्हणून आपल्याला मकरंदरावांसारखा जावई मिळालाय. तेव्हा यश कौफेस्फोट करतो की खरंच काकू, आपलं नशीब थोर आहे म्हणूनच आपल्याला कावेरीसारखी मुलगी मिळाली. आता यश परत कावेरीचं कौतुक सोहळा चालू करतोय. ते त्यांच्या नजरेत खूपतच आणि परत त्या कावेरीबद्दल गरळच ओकतात. यमुना तर विचारते की हो का यश, तुला काही माहीत नाही आहे त्या मुलीने काय प्रताप केलेत, म्हणूनच तू असा बोलतोयस. तेव्हा यश म्हणतो की यामिनी, मला त्यांच्याबद्दल सगळं माहिती आहे. मा हे बघ, तुला राग येईल परंतु आपल्याला हे लग्न मोडावं तर लागेलच. अगं त्यांच्याचमुळे आपल्या निशाचा जीव वाचलाय. आता तर काकू चवताळतेच यशवरती. त्याला विचारते की यश, अरे काय बोलतोयस तू, कळतंय तरी का तुला? सुलक्षणासुद्धा कावेरीलाच दोष देतात. यश, काय नाही ग पौर्णिमा, आता ती मुलगी घराबाहेर गेली ना, मग याच्यात डोक्यात काही बाई भरवलं असेल. घरातून बाहेर गेली तरी मनात विष पसरायचं काय सोडत नाही आहे ती मुलगी. तेव्हा यश जीवाच्या आकांताने समजावतो की प्लीज मा, उगाचच तुम्ही कावेरीला दोष देऊ नका, तिच्याचमुळे आपली निशा वाचली आहे आज. तोचपर्यंत इकडे मंदारने त्याच्या माणसांना सांगून कावेरीला भिंतीत तर गाडलेलंच असतं. त्यांचं कामही पूर्ण होत आलेलं असतं. कावेरी अजूनही बेशुद्ध. इकडे घरी यमुना म्हणते की यश, तुझे ते कावेरी पुराण आहे ना ते बंद कर आणि आम्हाला समजेल अशा भाषेत सांग बाबा एकदाचं. ती इतकी चिडते. तेव्हा सुलक्षणा समजवतात की यमुना, हे बघ यश, जे काही असेल ते स्पष्ट बोल. अरे काय आहे, तुझ्या शब्दागणीच ना आमच्या काळजाची धडधड वाढले. तेव्हा यश खुलासा करतो की मा, अगं तो मकरंद पाटील एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. आता तर काकूला ते पटतच नाही, कारण आपल्या माणसांपेक्षा जास्त तिचा मंदारवरती विश्वास आहे. यशवरतीच खेकसते. अरे तू काय बोलतोयस आणि कशावरून बोलतोयस, कळतंय का तुला? काय पुरावा आहे तुझ्याकडे? तेव्हाच मोहित हजर होतो आणि यश बोलण्याआधीच मोहित मोठ्याने ओरडून सांगतो की पुरावा आहे आमच्याकडे. मोहित समोर येताच सुलक्षणा, यमुना त्याच्यापासून तर नजरच फिरवतात की. इतक्यातच श्रीकांतसुद्धा बाहेर येतात. तेव्हा मोहित सांगतो की यश म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. त्याचं कन्फेशन आम्ही रेकॉर्डसुद्धा केलं. त्या मंदारला आम्ही अटक केली आहे. मंदार जो मकरंद पाटील बनून इथे घरात आला होता ना, त्याचं खरं नाव मंदार भालेराव आहे. आता एक एक खुलासे मोहितच्या तोंडून बाहेर पडत असतानाच यांच्या काळजाचे ठोकेच चुकतात. तेव्हा निशासुद्धा येते. जे मंदारचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं ते मोहित सगळ्यांना ऐकवतो की त्यामध्ये स्वतःच्या गुन्ह्यांची मंदारने कबुलीही दिली की श्रीकांत धर्माधिकारीला वाचवून मी धर्माधिकारींच्या कुटुंबात शिरलो आणि त्यानंतर सगळ्यांचा विश्वास जिंकला आणि मग हळूहळू आता मी त्यांचं घर वाळवीसारखं पोखरून टाकणार आहे. सगळ्यांना लुबाडणार, त्यांची प्रॉपर्टी, त्यांचा पैसा सगळं स्वतःकडे घेणार आणि आता तर मी त्या निशाशी लग्नसुद्धा करतोय. हे सगळं ऐकून निशा प्रचंड बिथरून जाते. मूर्खासारखं परत त्याच्या आंधळ्या प्रेमातच हरवलेली असते की नाही ते सगळं खोटं आहे. मा अगं, ते दाखवलेलं फोटोज जसे खोटं होते ना, तसा आवाजही खोटा असू शकतो की. यमुना, काकू, सुलक्षणा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. खरंच अक्कल घाण टाकल्यासारखी वागते ही निशा. यश तिला समजावतो, निशा अगं तो मकरंद एक नंबरचा फ्रॉड माणूस होता. अगं पैशांसाठी तो फक्त तुझ्याशी लग्न करायला तयार झाला होता. नशीब आपलं चांगलं होतं की लग्नाच्या आधीच त्याचं खरं रूप बाहेर पडलं, नाहीतर परत काय करणार होतो आपण? त्याचा बिझनेस, त्याची प्रॉपर्टी, त्याचा पैसा सगळं खोटं होतं आणि त्याच्यावरती पहिल्या दिवसापासूनच कावेरीला संशय होता. कावेरीने त्याचं खरं रूप खूप वेळा आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळेस आपण तिचं म्हणणं ऐकलंच नाही.
उलट तिलाच खोटं ठरवत आलो. खरं तर आज आज कावेरीमुळे तो आपल्याला सापडला. त्याचं खरं रूप आपल्याला समजलं म्हणून आपण तिला थँक्यू म्हणायला पाहिजे. यशचं ते बोलणं ऐकून सुलक्षणाला धक्काच बसतो. तरीही मूर्ख निशा सत्य स्वीकारायला तयारच नसते. घरच्यांना उलट ती सांगते की नाही असं नाहीच आहे, हे सगळेजण खोटं बोलतायत. मकरंदच्या डोळ्यात मी माझ्याविषयीचं प्रेम बघितले आणि बिथरलेल्या निशाला आता चांगलंच वटणीवर आणते ते विद्या. निशा अगं शांत हो जरा. मंदारचं खरं रूप मी सुद्धा बघितले. कावेरी वहिनी त्यालाच भेटायला गेल्यात आणि तिथूनच त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला होता. पण का माहीत नाही अचानकच व्हिडिओ कॉल कट झाला. मला ना असंच वाटतं की त्यांचा जीव धोक्यात आहे. तेव्हा यश घाबरतो. मोहितला तो सांगतो की जिजू चला, आपल्याला कावेरीला वाचवावं लागेल. सुलक्षणाला पटतच नाही. यश सांगतो की मा प्लीज प्लीज, आपल्यामुळे कावेरीचा जीव धोक्यात गेलाय. आता तिला वाचवणं आपल्यालाच भाग आहे आणि असं त्यांना धोक्यात टाकून मी निवांत नाही घरात बसू शकत. तोचपर्यंत मोहितने कावेरीचा नंबर ट्रेस करायला सांगितलेला असतो. यशला खूप काळजी वाटते तिची. मोहितला तो सांगतो की त्यांचा फोन चालू आहे परंतु त्या उचलतच नाही आहेत. मग कुठे आहेत ते बघावं तर लागेलच. मोहितच्या साथीने यश कावेरीला शोधायला बाहेर पडतोय. तेव्हा कुठे घरातल्या सगळ्यांची आत्ता अक्कल ठिकाणावर येते. निशाला तर खूपच अपराधी वाटतं की मला एवढं कावेरी वहिनी पोट तिडकीने समजावण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्यासाठी घरच्या सगळ्यांचा रोष पत्करला. मला खरंच खूप वाईट वाटतंय आज की माझ्यामुळे कावेरी वहिनी संकटात सापडले. यमुना, काकू, सुलक्षणा तिघीही तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. विद्यासुद्धा मनोमन देवाचा धावा चालूच ठेवते. मोहित, यश दोघेही कावेरीला बाहेर शोधायला पडले असतानाच कावेरीचं ट्रॅक झालेलं लोकेशन, त्यामुळेच मोहितला कळतं की नक्की कावेरी कुठे आहे ते. मोहित जेव्हा कावेरीचं लोकेशन मिळाल्याचं यशला सांगतो तेव्हा यश देवाकडे प्रार्थना करतो की कावेरी लवकरात लवकर सापडू देत. काही वेळानंतर नेमकं त्याच लोकेशनवरती पोलिसांच्या मदतीने यश पोहोचतो आणि तिथे कावेरी कुठेच दिसेनाची होते. तेव्हा मोहित सांगतो की इथेच कुठेतरी कावेरी असेल, कदाचित तिला बांधूनही टाकलं असेल. आपल्याला आता हलगर्जीपणा करून चालणार नाहीये. इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी शोधा, अखेरी कोपरा न कोपरा पिंजून काढा, प्रत्येक ड्रम चेक करा. आता सगळेजण इकडे तिकडे धावाधाव करतात. 2-3 कॉन्स्टेबल जे सोबत असतात त्यांच्या साथीने यशसुद्धा प्रत्येक ड्रम चेक करतो परंतु कावेरी कुठेच भेटत नाही. तेव्हा मोहित यशला सांगतो की हे बघ यश, कदाचित इथेच कुठेतरी आजूबाजूला कावेरीला ठेवलं असावं त्याने, कारण कावेरीचा मोबाईल इथे पडला होता ना. मग तिथूनच उचलून नेलं असेल तिला तर, आणि दुसऱ्या ठिकाणी डांबून ठेवलं असेल तर. चल आपण आजूबाजूला शोधूयात, वरच्या ठिकाणी शोधूयात. तेव्हा यशची पावलं आपसुकच अडखळतात आणि त्याचं मन त्याला सांगतं की कावेरी तिथेच आहे. त्याला अंतर्ज्ञानातून कळतं की तो अगदी बरोबर ठिकाणीच आलाय. तेव्हा मोहित म्हणतो की बरं ठीक आहे, तू इथेच शोध, आम्ही तोपर्यंत बाहेर शोधाशोध करतो. यश त्याच ठिकाणी उभा राहून जीवाच्या आकांताने कावेरीला हाका मारतो. कावेरी तर भिंतीत काढली आणि त्यातून ती बेशुद्ध आहे. त्याची हाक अजूनही तिच्या कानी पोहोचतच नाही. तेव्हा एक किस्सा अगोदर जो घडला होता तो यशला आठवतो. असाच यश एक महत्त्वाचं डॉक्युमेंट शोधत होता. अख्खी रूम त्याने पिंजून काढली होती, प्रत्येक फाईल चेक केली होती, परंतु कुठेच त्याला ते डॉक्युमेंट सापडतच नाही. इतक्यात कावेरी येते आणि त्याला लाख मोलाचा सल्ला देते की हे बघा नक्की काय झाले. तेव्हा यश सांगतो की त्याला डॉक्युमेंट सापडत नाही आहे. कावेरी त्याला सल्ला देते की माझा हापूस म्हणतो, कोणतीही गोष्ट करत असताना ना, शोधत असताना पॅनिक अजिबात व्हायचं नाही, शांत व्हायचं. तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स व्हा, डोळे मिटा बरं आणि दीर्घ श्वास घ्या आणि मग आठवा की ते डॉक्युमेंट कुठे ठेवलं होतं. तेव्हा कावेरीच्या सांगण्यावरून यश अगदी तसाच वागतो. शांत होतो, पॅनिक न होता शांत होतो आणि डोळे कच्च बंद करतो, दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर तो इकडे तिकडे कावेरीची शोधाशोध करतो. मोठमोठ्याने कावेरीला हाका मारतो परंतु कावेरी आपल्या नजरेस कुठेच पडत नाही. यश प्रचंड पॅनिक होऊन जातो, अगदी रडकुंडीला येतो. फक्त रडकुंडीला येतच नाही तर कावेरीसाठी हमसून हमसून रडायला लागतो. नेमकं ज्या भिंतीत कावेरीला काढलं होतं त्याच्यावरती टोकं टेकवून तो रडत विचारतो की कावेरी, का केलं तुम्ही असं? का आमच्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावलात तुम्ही?
मला तुम्हाला गमवायचं नाही आहे कावेरी, मला तुम्ही हव्या आहात. मी तुम्हाला मला सोडून कुठेच नाही जाऊ देणार कावेरी. यश रडत असतानाच अचानक यशच्या कानी आवाज पडतो, तो कावेरीच्या श्वासांचा. यशचे आर्तहाक कावेरीपर्यंत पोहोचतेच आणि कावेरीचा श्वास तो यशला ऐकू येतो. जेव्हा यशने त्या भिंतीला कान लावलेले असतात, तो कान टवकारून तो आवाज ऐकतो आणि आत्ता कुठे यशला उलगडा होतो की कावेरी तिथेच आहे. यशच्या आत्ता कुठे लक्षात येतं, त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की हे आत्ताच केलेलं बांधकाम दिसतंय. कारण त्या भिंतीला जेव्हा त्याने हात टेकवलेले असतात तेव्हा ती भिंत ओली लागते. सगळा प्रकार त्याच्या लक्षात येतो आणि परत एकदा तो आपले डोळे कच्च मिटून त्या भिंतीला कान लावून कान टवकारून तो आवाज ऐकतो. तेव्हा यशला आवाज कानी पडतो कावेरीच्या श्वासांचा. कावेरीने हातात घातलेल्या घड्याळाची टिकटिक त्याला ऐकू येते आणि यशच्या जेव्हा लक्षात येतं की कावेरी तिथेच आहे, तेव्हा मात्र यश मोठमोठ्याने ओरडून कावेरीला हाका मारतो. तरी कावेरीचा आवाज काही येत नाही, कारण ती आधीच बेशुद्ध असते, डोक्यात वार बसलेलाच असतो. तेव्हा तो एक उकरी घेतो आणि ती जोरजोराची त्या भिंतीवरती आदळायला लागतो, परंतु त्याने काहीच फरक पडत नाही. त्यानंतर यश शेजारीच पडलेलं कुदळ उचलतो आणि त्यानंतर ती अख्खी भिंत जी बनवली गेलेली असते ती पाक फोडून काढतो. त्याची एक ईट निघताच त्या ईट फटीतून जेव्हा तो आतमध्ये डोकावतो तेव्हा त्याच्या नजरेस त्याची कावेरी पडते. यशच्या काळजाचा ठोका चुकतो. मोठमोठ्याने कावेरीला हाका मारतो, परंतु त्याचे आर्तहाक तिच्या कानी पोहोचतच नाही. त्यानंतर यश कसलाही विचार न करता तो पटापट ती भिंत पाक फोडून काढतो आणि सगळी भिंत फोडून काढत तो कावेरीच्या जवळ जातो. जेव्हा कावेरीकडे जातो तेव्हा कावेरी थोडीशी शुद्धीत येते, परंतु ती परत बेशुद्ध पडणार तर यश पटकन तिला सावरतो. तो तिला उचलून बाजूला घेऊन येतो. तिच्या हाताला बांधलेलं ती दोरीसुद्धा तो सोडून टाकतो. आपल्या उराशी कवटाळत ओक्साबोक्शी रडत कावेरीला तो सांगतो की कावेरी प्लीज उठा ना कावेरी, या अवस्थेमध्ये मी तुम्हाला नाही बघू शकत. कावेरी प्लीज उठा ना, मी तुम्हाला मला सोडून कुठेच नाही जाऊ देणार आहे. तो आपल्या उराशी घट्ट कवटाळून धरतो कावेरीला आणि इतका रडायला लागतो. अजूनही कावेरी बेशुद्धच असते. यशला अश्रू अनावर होतात, त्याला रडू कंट्रोलच होत नाही. सतत कावेरीला हाका मारत आपल्या उराशी कवटाळून धरत यश हमसून रडतो. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. कावेरीचा पदर दरवाजामध्ये अडकतो आणि तिला वाटतं की बहुतेक यशनेच पकडलाय. ती त्याला खडसावते की अहो काय करताय तुम्ही, तुम्हाला असलं वागणं शोभतं का. यश तिच्या समोर येऊन उभारतो आणि तिला खुणावतो. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तो तिचा पदर तर दरवाजात अडकलाय. जेव्हा ती तिच्या रूममध्ये जायला निघते तेव्हा यश म्हणतो, किती गोड आहे ही मुलगी, हिला पाहून तर कोणीही तिच्या प्रेमात पडेल. रूममध्ये जाण्यापूर्वी कावेरी परत माघारी फिरते आणि यशला पाहून एक गोड स्माईल देते. परंतु मित्रांनो, विद्याकडून खूप मोठी घोडचूक झाली आहे. कारण कावेरीने लिहिलेली चिठ्ठी ती चुकून विद्याकडून पूजेच्या साहित्यामध्ये गेले आणि नेमकी तीच चिठ्ठी हाती लागते ते सुलक्षणाच्या. विद्या धावत पळत येते, परंतु तिचं पाऊल तिथेच अटकतं, कारण ती चिठ्ठी सुलक्षणा स्वतः वाचायला घेतात. जेव्हा कावेरी येऊन विचारते की काय झाले, तेव्हा विद्या तिलाही खुलासा करते की तुमची चिठ्ठी माझ्या हातात आहे. आता नक्की काय घडेल, कावेरीचे सत्य समोर येईल का अचानक तिथे थबकलेलं यश, ते सगळंच पुढे घडणारं भयानक सगळं